भारताचे 53वे सरन्यायाधीश, भारताचे 53वे सरन्यायाधीश, त्यांचा फोटो सुद्धा तुम्हाला दिसत असेल. यांचं नाव आहे सूर्यकांत, यांचं नाव आहे, लक्षात असू द्या. भारताचे 53वे सरन्यायाधीश. आता याच्या पहिले होते 52वे सरन्यायाधीश जे निवृत्त झालेले आहे, भूषण गवई. यांच्यावर सुद्धा प्रश्न आला होता. मागचा जो आपण महासंग्राम व्हिडिओ घेतला त्यामध्ये पहिलाच टॉपिक जो होता हा भूषण गवई यांच्यावर होता आणि तोच प्रश्न आपल्याला राज्यसभेला दिसला असेल. ज्यांनी परीक्षा दिलेली असेल त्यांना तो माहिती असेल. मग आता बघा, लक्षात घ्या, ही 24 नोव्हेंबर 2025 रोजी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काय घेतली, शपथ घेतली. आणि त्यांचा कार्यकाळ हा 15 महिन्यांचा असणार आहे. म्हणजे 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. हे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश आहे भारताचे. आता यांचा थोडक्यात जीवन परिचय बघूयात. सूर्यकांत यांचा जे 53वे सरन्यायाधीश आहे भारताचे त्याचा जीवन परिचय जर आपण बघितला, जन्म लक्षात घ्या 10 फेब्रुवारी 1962 ला हिसार, हरियाणामधील हिसार या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी 1984 मध्ये शिक्षण जर पाहिलं तर 1984 मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातून, जे रोहतकला, इथून त्यांनी कायद्याची पदवी घेतली आणि 1985 पासून वकिलीला सुरुवात केली. ठीक आहे. मग एक स्टार पॉइंट यांच्याबद्दल थोडं करून घ्या. इथं प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. जुलै 2000 मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला काय तर विचारला जाऊ शकतो. तसंच 9 जानेवारी 2004 पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती.